महिषा, अरे जेवत का नाहीयेस? काय झालं? काही नाही देती माता. काही नाही कसं? काहीतरी घडलंय. सांग महिषा, काय झालंय? भोजनातही लक्ष नाहीये तुझं, की अजूनही तू त्या कोड्याचा विचार करतोयस? देती माता, त्या कोड्याचा विचार मी आधीच सोडून दिलाय. पण आमच्या मार्गात सारखे अडथळे येत आहेत. कुठल्याही योजनेमध्ये यश प्राप्त होत नाही आणि हा विचार आम्हाला सतत पोखरतोय. हा प्रश्न आम्हालाही पडलाय. तुळजा स्वतः होती तोपर्यंत अडचणी होत्या, हे स्वाभाविक आहे. पण या चिमुरड्या जगदंबामुळे पण त्रास होतोय हे. दैत्यगुरु शुक्राचार्य यज्ञात नाहीसे होण्यापूर्वी याविषयी माझी चर्चा झाली होती त्यांच्याशी. दैत्यगुरूंची कधी चर्चा झाली? आम्हाला कसं माहित नाही? जगदंबा भिंगार गावात येण्याची वार्ता आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी दैत्यगुरु आणि मी बोललो होतो यावर. त्यांनी पुढे येणाऱ्या संकटांची कल्पना दिली होती मला आणि त्यावरचा उपाय सुद्धा सांगितला होता. एक यज्ञ, एक असा यज्ञ जो मला सपत्नीक करावा लागेल. अरे मग आपण का थांबलोय? शुंभाई इथे आहे. तुला मनशांती मिळणार असेल तर तातडीने यज्ञ करूया. आता वेळ दौडायला नको. दिती माता, यज्ञ कोणत्या जागी करायचा ते नेमकं ठिकाण त्यांनी सांगितलं नव्हतं. असं कुठलं स्थान सुचवलंय त्यांनी? कश्यप ऋषींनी निर्माण केलेलं ब्रह्मदेवांचं गुप्त मंदिर. अशी कुठली जागा अस्तित्वात नाहीये. दिती माता, तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील महिषा. दिती माता, ऐकलं शुंभा? ऐकलंस दिती माता काय म्हणाल्या? मंदिराबद्दल त्यांना माहिती असेल, त्या आपल्याला सहाय्य करतील असं म्हणाली होतीस तू. पाहिलंस? असुर नरेश, दैत्य माता ज्या प्रकारे अस्वस्थ होऊन इथून निघून गेल्या त्यावरून आपल्या हे लक्षात येते की त्यांना हे ठिकाण नक्की ठाऊक असणार आणि ते ठिकाण नेमकं कुठे आहे हे एवढंच आपल्याला त्यांच्याकडून काढून घ्यायचंय. आणि ते काम आपण आमच्यावर सोपवा. ते मंदिर कुठे आहे हे लवकरच आपल्याला समजेल. मी तेल पोचून येतो. आधीच उशीर झालाय, आता जायला पाहिजे. अहो पण एवढं तेल एकट्याने कसं घेऊन जाणार तुम्ही कामिनीबाईकडं? बाबा, मी पण येऊ का तुमच्या मदतीला? ए नाही हा, तू कुठं बी जायचं नाही. आधीच कुठेतरी निघून गेली होती तेव्हा माझ्या जीवाला घोर लागला होता. ह्यांनी शोधून आणलं तुला. आता कुठं बी जायची गरज नाही. गप घरात बस. जगदंबा, अगं खरंच नको. मी नेईन एकट्यानं. हा गंगाई, येतो मी. जगदंबा, मी घरातली बाकी कामं आवरती. कुठं बी जायचं नाही. गप घरात बसायचं. समजलं? कामिनीचं नक्की काय चाललंय आणि मायाचं काय झालं हे बघायला मला जायला तर हवंच. आईचं लक्ष नाही तोपर्यंत निघते. बाबा, तुम्ही परत आला? मी जात नव्हते कुठे. मी आपलं असंच बाहेर. बाबा, हे काय करताय?
माया तू तुझी ही अवस्था कामिनीने छळ केलाय ना तुझा थांब आता तिला धडा शिकवते थांबा देवी. काम खूप शक्तिशाली आणि क्रूर आहे, तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त. एवढीच हुशार आणि कपटी सुद्धा. तिने माझं रूप आधीच ओळखलं होतं. मला नष्टच करणार होती, पण कसा बसा जीव वाचला. तिनेच मला जीवनदान दिलंय. पण मी तिला सोडणार नाही. आजच तिचा अंत निश्चित आहे. थांबा देवी. अहो ऐका माझं, आता कुठेही जाऊ नका. काम खूप भयंकर आहे. ती इतर रिपूंसारखी नाहीये. आधीच्या रिपूंने केलेल्या चुकांचा तिने पूर्णपणे अभ्यास केलाय. आम्ही ज्या चुका केल्या त्या ती करणार नाही, आणि म्हणूनच ती जास्त घातक झालीये. नक्की काय विचार आहे तिचा? ते माहित नाही, पण ती थेट तुमच्यावर हल्ला करणार नाही. काहीतरी भयंकर शिस्त आहे तिच्या डोक्यात. यावेळी तिच्याशी होणारा सामना साधा आणि थेट नसेल. मला वाटतंय तुम्हाला तुळजाईंची मदत घ्यायला हवी. तुळजाईचा योग निद्रेत मी कोणत्याही प्रकारे बाधा येऊन देणार नाही. पण तुम्हाला एकटीने कामिनीशी संघर्ष करणं अवघड जाईल देवी. तुम्ही तिच्याशी संघर्ष करा, पण योग्य वेळ येईल तेव्हा. या जनकरा, तुमच्या यानं आमच्यासारख्या गरिबांच्या कानातील शोभा आली. एका दिवसाची शोभा. आज हाय तर उद्या समद मावळणार. कामिनीबाई, क्षमा करा. मी जे काही केलं ते गावाच्या भल्यासाठी. जनकराव, मला समद माहित आहे तुम्ही दयाळू हाय, मायाळू हाय. तुम्ही कायम दुसऱ्यांच्या भल्याचाच विचार करताय. आता बघा की एवढा आमच्यासाठी स्वतःहून तेल घेऊन आलात. सांगा काय मोबदला पाहिजे? एक मोहर द्या. काय काय म्हणला जनकराव तुम्ही? मंजुळे, जरा त्या दिव्यातलं तेल टाक ग माझ्या कानात. मला ऐकूच येत नाही. अहो नाही, खरंच एक मोहर द्या बस. काय गरिबाची मस्करी करताय? अहो तुमची मेहनत, तुमचा खर्च आणि ह्या समद्याचा मोबदला म्हणजे फक्त एक मोहर. वय, तुम्ही बी इथं पोटा पाण्यासाठी आला होता, पण तुमची काही कमाई झाली नाही. मग मी एवढं तरी करायच पाहिजे ना तुमच्यासाठी. तुम्ही लय चांगल्या मनाचा आहे जनकराव. हे घ्या तुमची एक मोहर. जनकराव घ्या. नाही नग. हो जनकराव, तुमचं बराबरच आहे म्हणा. आम्ही नाचगाणी करणारी माणसं. आमच्या घरचं पाणी बी प्यायचं नाही तुम्ही. अहो पण ह्यो प्रसाद हाय महादेवांचा, आणि प्रसादाला नाही म्हणू नये जनकराव. घ्या. बर, तुमच्या हाताने घ्या. या.
ही साधी सुधी मिठाई नाही, तुला भुलवण्याचं औषध आहे जनकराव. ह्यात असलेला वसकिडा आता कामाला लागणार, वासना तुझ्या पोटात शिरणार आणि भक्ती बाहेर पडणार. अहो हे काय करताय? जाऊ द्या, बाहेर जाऊ द्या, मला सोडा, मला बाहेर जाऊ द्या, सोडा सोडा. हे काय करताय तुम्ही? जनकराव, तुमचा भक्तीत बुडून गेलेला आत्मा माझ्या नादाला कधीच लागला नसता, पण आता तो ह्या पिंजऱ्यात कैद झालाय.